सुधाकर घारेंच्या हस्ते माडप कातकरवाडी रस्त्याचे भूमिपूजन। 25 वर्षांची प्रतीक्षा संपली। जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे यांच्या प्रयत्नांना यश। खालापूर तालुक्यातील माडप गावाच्या हद्दीतील कातकरवाडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करूनही केवळ आश्वासनापलीकडे काहीच होत नव्हते। रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य गटनेते संतोष बैलमारे यांच्या पाठपुराव्यामुळे आदिवासी जनसुविधा योजनेअंतर्गत या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे मंगळवारी उत्साहात भूमिपूजन करण्यात आले। 25 वर्षांपासून या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने कातकरवाडीतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। 25 वर्षापूर्वी या रस्त्याचे काम झाले होते, त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे, चिखल आणि दगड साचल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता। या मार्गाचा वापर नोकरी, शिक्षण, शेती तसेच दैनंदिन कामांसाठी केला जातोय। खराब रस्त्यामुळे ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता। अखेर या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। जिल्हा परिषद सदस्य आल्यानंतर प्रथम जिल्हा परिषदमध्ये गेलो। त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये प्रचार करत असताना जे काय आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी सुधाकर भाऊ घारे असतील, चटके साहेब असतील, आदिताई असतील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतून निधी कसा आणता येईल हा प्रयत्न केला। तर प्रथम माडप गावातून सुरुवात केलेली आहे। जनसुविधेमधून 25 लाख व DPDCमधून 8 लाख अशा 2 प्रकारचा निधी माडपमध्ये दिलेला आहे। आज त्याचं भूमिपूजन सुधाकर भाऊ घारे यांच्या माध्यमातून केलेलं आहे। तसंच कुंभिले गावामध्ये सुद्धा आदिवासी जनसुविधेच्या माध्यमातून 25 लाख रुपयाचा निधी आणलेला आहे आणि लवकर त्याचाही आम्ही नारळ फोडणार आहेत। जिल्हा परिषदच्या 15 वित्त आयोगातून जी काय आम्हाला निधी प्राप्त झालेला आहे त्यासुद्धा निधीचं आम्ही लवकर भूमिपूजन करणार आहेत। माझ्याबरोबर माझे सहकारी प्रमिळताई असतील, देवेंद्रताई असतील, त्यांच्याही निधीचं आम्ही लवकर भूमिपूजन करणार आहेत आणि माझ्या प्रभागाचा खालापूर तालुक्याचा जो काय थांबलेला विकास आहे हा विकास आम्ही पूर्ण करणार आहेत। आज परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये निवडणुकीला सामोरे जाणारे आमचे संतोषजी बैलमारे असतील, प्रमिळाताई असतील यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये विकासाची गंगेचं अगदी वाहत आहे। त्यामध्ये आज अगदी संतोष भाऊ निवडून आल्यानंतर पहिलंच काम या माडप गावामध्ये होतं आहे आणि त्याचं भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडलेलं आहे। पण माझ्या कार्यकर्त्यांनी आपण जर पाहिलं असेल या परिसरामध्ये काम करत असताना संतोषजींचं काम बघितलं असेल, ते तालुका अध्यक्षसुद्धा आमचे आहेत, परंतु काम कसं करून घ्यायचं ते आदरणीय संतोषजींच्या माध्यमातून आपण सर्वांनी शिकणं आवश्यक आहे। कारण संतोषजींचं काम करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काम करतायत तो विकास कसा आणला पाहिजे। आज त्यांनी मला वाटतं आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून ही 2 कामांचं अगदी आज भूमिपूजन झालं आहे। एक DPDCच्या कामाचं आज एक भूमिपूजन झालं आहे। पुढच्या काळामध्ये ते अनेक कामं आणतील आणि या परिसराचा विकास चांगल्या पद्धतीने करतील असा मला विश्वास आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील पाटील, पंचायत समितीच्या सदस्या देवयानी देशमुख, प्रमिला पाटील, माजी सदस्य उत्तम परबळकर, संवाद मराठी लाईव्हचे संपादक बाबू पोटे, तांबाटीचे सरपंच अविनाश आमले, शिरवलीचे सरपंच महेश पाटील, वडगावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर मालकर, सासगावचे उपसरपंच अजित देशमुख, नावंडेचे माजी सरपंच रोहिदास पिंगळे, सचिन कर्णुक, अशोक मुंडे, नरेश मनेर, विशाल म्हामुणकर, रमेश जाधव, जयवंत पाटील, राम जगताप, सुधाकर महाब्दी, नंदकुमार पाटील, बाळू बैलमारे, सोपान सालेकर, श्रीकांत पाटील, नरेश कांगे, नागेश मेहतर, नितीन तवले, नथुराम कांगे, बंधू बडेकर, सतीश घोडविंदे, सूरज पाटील, बाळू चव्हाण, संदेश सांबरे, रवींद्र पाटील, संभाजी पाटील, विठ्ठल पिंगळे, सुदाम घोडविंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड।
श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.